थांब. आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुझ्या मनातील जी भीती आहे, जी काळजी आहे, जी चिंता आणि अस्वस्थता आहे ना, ती कमी होईल. अनेक जण विचारतात की माझ्या आयुष्यात इतके दुःख का? मी एवढे प्रयत्न करूनही यश का मिळत नाही? आणि देव माझी परीक्षा कधी संपवणार? अरे वेड्या बाळा, जर तुमच्याही मनात असे काही प्रश्न येत असतील तर हा संदेश खास तुझ्यासाठीच आहे. कारण आज मी तुला एक असे रहस्य सांगणार आहे जे प्रत्येक माणसाला माहीत असणं आवश्यक आहे. हे रहस्य समजले तर तुम्ही पुन्हा कधीही दुःखाला घाबरणार नाही. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमचे जीवन पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. माझ्या बाळा, तू अनेकदा पाहिले असेल की काही लोकांच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालते, तर काही लोकांना सतत संघर्ष करावा लागतो. याचे खरं कारण काय आहे तुला माहिती आहे? बाळांनो, या सृष्टीत कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक सुखामागे आणि प्रत्येक दुःखामागे एक कारण असते. जेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणी येतात तेव्हा तुम्ही समजून घ्या की परमेश्वर तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी परीक्षा घेत आहेत. एक उदाहरण सांगते. सोने जेव्हा अग्नीत तापवले जाते तेव्हाच ते अधिक शुद्ध होते. तसेच माणूस ही संकटामधून जातो तेव्हाच त्याची खरी ताकद बाहेर येते. त्यामुळे संकट आले म्हणून घाबरू नका. संकट म्हणजे तुमचा अंत नाही, तर नव्या सुरुवातीची तयारी आहे. माझ्या बाळांनो, अनेक जण दुःख आले की देवावर रागावतात. पण विचार करा, जर शेतकरी बियाणे जमिनीत पुरत नसेल त्यातून पीक उगवले का? बियाणाला आधी अंधार सहन करावा लागतो, मातीखाली राहावे लागते, तेव्हाच त्याचे सुंदर असे रोप तयार होत असते. तसेच तुमचे जीवन आहे. आज तुम्ही ज्या अंधारातून जात आहात तो कायमचा नाही. त्या अंधारानंतर उजेड नक्की येणार आहे. बाळांनो, लक्षात ठेवा, जी व्यक्ती संघर्षातून जाते तीच जीवनात खरा अर्थ समजून घेते. ज्याने दुःख पाहिले आहे त्यालाच खऱ्या सुखाची किंमत कळते. ज्याने अपयश अनुभवले आहे तोच यशाचे खरे महत्त्व जाणतो. म्हणून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटाला शाप समजू नका. कधी कधी तेच संकट तुमच्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद ठरेल. माझ्या बाळांनो, तुमच्यापैकी अनेक जण आर्थिक अडचणींनी त्रस्त आहेत. काहींचा व्यवसायच चालत नाही, तर काहींना नोकरी सुद्धा मिळत नाही.
काहींवर कर्जांचा डोंगर आहे, पण मी तुम्हाला सांगतो, पैसा हा जीवनाचा एक भाग आहे, संपूर्ण जीवन नाही. तुमच्याकडे आज पैसा नसेल, पण जर तुमच्यात आत्मविश्वास आहे आणि मेहनत करण्याची तयारी आहे आणि देवावर श्रद्धा आहे, तर तुम्ही पुन्हा उभे राहू शकता. कधीही स्वतःला गरीब समजू नका, कारण खरा गरीब तो नाही ज्याच्याकडे पैसा नाही. खरा गरीब तर तो आहे ज्याच्याकडे आशा नाही. बाळांनो, आशा कधीही सोडू नका. ज्या दिवशी तुम्ही आशा सोडता, त्या दिवशी तुमचा पराभव सुरू होतो, आणि ज्या दिवशी तुम्ही पुन्हा प्रयत्न करायचे ठरवता, त्या दिवशी तुमचा विजय सुरू होतो. माझ्या बाळांनो, काही जण नातेसंबंधांमुळे दुःखी आहेत. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. ज्यांना आपले समजले त्यांनीच तुमची साथ सोडली. पण हेही लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक तुम्हाला आनंद देण्यासाठी येतात, तर काही लोक तुम्हाला धडा शिकवण्यासाठी येत असतात, आणि काही लोक तुमची ताकद दाखवण्यासाठी तुमच्यापासून दूर जातात. म्हणून जे गेले त्यांच्यासाठी रडत बसू नका, कारण परमेश्वर जेव्हा एखादा दरवाजा बंद करतो, तेव्हा दुसरा चांगला दरवाजा उघडण्यासाठी तयार करत असतो. माझ्या बाळांनो, तुमचे मन नेहमी सकारात्मक ठेवा, कारण मन जसे विचार करते तसेच तुमचे जीवन घडत जाते. जर तुम्ही सतत भीती, चिंता आणि नकारात्मक विचार करत राहिलात, तर तुमची शक्ती कमी होईल. पण जर तुम्ही रोज स्वतःला सांगितले, मी सक्षम आहे, माझ्यावर स्वामींची कृपा आहे, माझे चांगले दिवस येत आहेत, तर तुमच्या जीवनात बदल होण्यास सुरुवात होईल. बाळांनो, श्रद्धा आणि सबुरी ही 2 शस्त्रे कधीही सोडू नका. श्रद्धा तुम्हाला चालण्याची ताकद देते, आणि सबुरी तुम्हाला योग्य वेळेची वाट पाहायला शिकवते. अनेक जण चांगले कर्म करतात, पण लगेच फळ मिळाले नाही की निराश होतात. परंतु लक्षात ठेवा, झाड लावल्यावर दुसऱ्याच दिवशी फळ मिळत नाही. त्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो. तसेच तुमच्या चांगल्या कर्माचे आहे. आज केलेल्या सत्कर्माचे फळ उद्या, महिन्यानंतर किंवा वर्षानंतर मिळेलच, पण ते नक्की मिळेल. माझ्या बाळांनो, रोज सकाळी उठल्यावर परमेश्वराचे आभार माना, कारण श्वास चालू आहे, शरीर निरोगी आहे आणि विचार करण्याची शक्ती आहे. हेच सर्वात मोठे वरदान आहे. आयुष्यात जे नाही त्याची चिंता करण्याऐवजी जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा.
कृतज्ञ मनातच खरा आनंद जन्म घेतो. आणि शेवटी माझ्या बाळांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणतेही दुःख हे कायमचे नसते आणि कोणतीही रात्र कायमची नसते. सूर्योदय जसा निश्चित आहे, तसेच तुमच्या जीवनातील चांगले दिवसही निश्चित आहेत. फक्त विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. आणि मनात नेहमी म्हणत राहा की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.